नमस्कार. सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या कला रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आपण थोर कलावंतांची सिरीज दाखवतो आणि त्यामध्ये आपल्या भारतातील जे थोर कलावंत होऊन गेलेत किंवा जे आता हयात आहेत त्यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी चित्रकलेचं प्रशिक्षण कुठून घेतलं, त्यांची जडणघडण कशी झाली, चित्रकलेबद्दलचा त्यांचा ॲप्रोच, त्यांचा दृष्टिकोन हा काय होता, तर त्याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर त्यांना किती अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्यांनी चित्रकलेसाठी काय योगदान दिले आहे, त्या सगळ्याची माहिती आपल्याला या चॅनलद्वारे देण्याचा मी प्रयत्न करतो. तसेच या चॅनलवरून आपण चित्रकलेच्या माहितीबरोबरच चित्रकला प्रदर्शनं कुठे कुठे होणार आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती उपलब्ध करून देतो कला रसिकांना. आणि नवीन होतकरू चित्रकारांसाठी जे आता चित्रकला शिकत आहेत त्यांच्यासाठी या चॅनलवरून फ्री ऑफ कॉस्ट मी डेमो देतो, जे अनेक माध्यमांमध्ये आहेत. वॉटर कलरमध्ये आहेत, स्केचिंग आहेत, त्याचबरोबर त्यांना एक फ्री नॉलेज मिळावं या हेतूने या चॅनलवरून फ्री डेमोसुद्धा येतात. तर हे चॅनल त्यांनी पाहावं, त्यातून त्यांनी शिकावं, त्यांनी थोर कलावंतांची माहितीसुद्धा प्राप्त करावी या चॅनलद्वारे. आणि आपल्याला चित्रकलेमध्ये जर आपण चित्रकला हे क्षेत्र निवडले तर त्या चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार करावा. तर ही सगळी रूपरेषा झाली आपल्या चॅनलची. या चॅनलवरून शॉर्ट्स व्हिडिओ येतात आणि मोठे व्हिडिओसुद्धा येतात. तर शॉर्ट व्हिडिओमधून मी सतत माझे स्केचेस जे मी काढतो, जे मी स्वतःला अपडेट ठेवतो, तर ते स्केचेस डेली बेसिसवर शॉर्ट व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याद्वारे तुम्हाला सतत तुमच्या संपर्कात सँडी आर्ट्स हे चॅनल राहतं. सँडी आर्ट्स या चॅनलवर तुम्ही जे भरभरून प्रेम करता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि असेच प्रेम या चॅनलला तुम्ही करत राहा, कारण हे चॅनल डे बाय डे पुढे ग्रो होत राहणार आहे. आणि आपल्याला या चॅनलला एक जागतिक स्तरावरती स्थान मिळावं याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. तर नुसतं भारतातच नाही तर या चॅनलचं स्थान हे जागतिक स्तरावरती पण गेलं पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची या सिरीजमध्ये मी अनाउन्समेंट करतोय, ती ही की आपल्या चॅनलवरून आपण आणखीन एक सेगमेंट सुरू करणार आहे. आता ते सेगमेंट कदाचित हिंदीमध्ये पण येऊ शकतं किंवा मराठीमध्ये पण होऊ शकतं. पण असा एक विचार आहे की चित्रकारांची तर माहिती आपण देतो, पण चित्रांबद्दलची माहिती म्हणजे चित्र आपल्याला वाचता कशी येतील आणि चित्र वाचायची कशी, तर ते सुद्धा मी या चॅनलवरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. की आपण एखादं चित्र समोर ठेवायचं या चॅनलवरती आणि आपले जे कला रसिक आहेत, समजा ते प्रदर्शनामध्ये गेले तर त्यांनी ते चित्र वाचायचं कसं. अनेकांना फक्त चित्र बघायचं माहिती आहे, पण ते चित्र आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतं, आपण त्याच्यामध्ये काय शोधलं पाहिजे. तर असा हा एक सेगमेंट सुरू करण्याचा विचार आहे. तर तो जो सेगमेंट आहे तो प्रत्येक कला रसिकांपर्यंत पोचावा यासाठी मी तो अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही आहे की तो मराठीमध्ये करायचं की हिंदीमध्ये. पण मला जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर माझी जी टीम आहे, जी आर्टची टीम आहे, त्या टीमबरोबर डिस्कस करून मी हा निर्णय घेईन की तो सेगमेंट जो आहे चित्र वाचणं, हा जो सेगमेंट आहे तो हिंदीमध्ये करायचा की मराठीमध्ये. तर त्यानुसार आपण ते पुढे ठरवू. आणि
त्याची एक ट्रायल पण होईल आमच्या टीमबरोबर आणि त्यानुसार टीम तो निर्णय घेईल की कशा पद्धतीने आपण आपलं चॅनल जे चित्र वाचण्याचं जे सेगमेंट या चॅनलवरून आपण सुरू करणार आहोत ते कसं कुठल्या भाषेमध्ये करायचं. आता ही सगळी माहिती झाली नवीन युजर्स त्याचबरोबर जे जुने युजर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर आजच्या या आपल्या थोर कलावंतांच्या सिरीजमध्ये एक थोर कलावंताची आज आपण माहिती घेऊया आणि ते थोर कलावंत आहेत गोपाळ देऊस्कर. गोपाळ देऊस्कर हे खूप जबरदस्त असे चित्रकार होते आणि त्यांनी अनेक चांगल्या प्रकारे चित्रकलेला योगदान दिलेलं आहे त्यांचं स्वतःचं. तर असे हे गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 रोजी अहमदनगर महाराष्ट्रामध्ये झाला आणि जबरदस्त अशा ताकदीचे हे चित्रकार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार. आणि जबरदस्त अशा ताकदीचे हे चित्रकार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर. तर आम्ही चित्रकलेच्या क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला गोपाळ देऊस्कर हे अतिशय चांगले परिचयच आहेत आणि त्यांच्या चित्रांमध्ये जबरदस्त असं त्यांची जी शैली होती तर ती शैलीसुद्धा त्यातून आम्हाला काय शिकता येईल हे आम्ही नेहमीच पाहत आलो. तर गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा जन्म सप्टेंबर 11, 1911 रोजी अहमदनगर महाराष्ट्रमध्ये झाला आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे हे चित्रकार आपल्या महाराष्ट्राला लाभले. तर 1913 सालातली ही गोष्ट आहे. साथीच्या आजारामध्ये त्यांचे आई वडील दोन्ही त्यांचं निधन झालं आणि एक छोटी बहीण होती. त्या छोट्या बहिणीबरोबर बरोबर गोपाळ देऊस्कर या दोघांनाही बरोबर घेऊन त्यांचे काका त्यांच्या घरी आले. रामकृष्ण देऊस्कर यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं आई वडील हयात नसल्यामुळे आणि नंतर मग ते 10 वर्षाचे झाले त्यावेळेला काकांनी त्यांना हैदराबादला नेलं. तिथे त्यांना शालेय शिक्षण त्यांचं पूर्ण केलं. त्यानंतर मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले हैदराबादमध्ये आणि कलाक्षेत्रामध्ये त्यांना आवड असल्यामुळे काका स्वतः जे रामकृष्ण देऊस्कर हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे चित्रकार होते आणि तो कलेचा वारसा हा त्यांच्यामध्ये उपजतच होता आणि त्यामुळे काकांनी त्यांना मुंबई येथे कलेचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी शालेय शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर त्यांना कळालं की ह्याच्या हातातसुद्धा चित्रकलेचा एक गुण आहे आणि तो गुण वाढवण्यासाठी त्यांनी मुंबईला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांचं ॲडमिशन घेतलं. जे स्कूल ऑफ आर्टला त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि एक सुप्रसिद्ध चित्रकार या भारताला मिळाला. त्याचं नाव होतं गोपाळ दामोदर देऊस्कर. त्यांची पार्श्वभूमी अशी होती, गोपाळ दामोदर देऊस्कर यांचे आजोबा शिल्पकार होते. म्हणजे बघा आता ही उपजतच जो कलेचा वारसा आहे तो या संपूर्ण कुटुंबाला होता. म्हणजे त्यांचे आजोबा स्वतः शिल्पकार होते, वडील मिशन स्कूलमध्ये कला शिक्षक होते, ते सुद्धा कलेशी संबंधित होते, कला शिक्षक होते. त्यामुळे तीच कलेची अनुवंशिकता गोपाळमध्येही आली. म्हणजे गोपाळ सरांमध्ये पण ती अनुवंशिकता आली. त्यांनी 1927 ते 1936 दरम्यान जेमध्ये शिक्षण घेतलं. त्याच वर्षामध्ये लंडनच्या जागतिक चित्र प्रदर्शनात त्यांनी 3 वेळा काढलेली चित्र प्रदर्शित झाली. नंतर ते जेचे डेप्युटी डायरेक्टर झाले. जिथे शिक्षण घेतलं तिथेच ते डायरेक्टर या पदावर त्यांची नेमणूक झाली. जेव्हा त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय ख्यातीची झाली त्यानंतर ते भारतात जेव्हा परतले तेव्हा जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना डेप्युटी डायरेक्टर पदावर घेण्यात आलं. बॉम्बे आर्ट सोसायटीने
त्यांना त्यांच्या चित्रकौशल्याबद्दल सुवर्णपदक देऊन गौरविले. असा हा बहुमानसुद्धा बॉम्बे आर्ट सोसायटीने त्यांचा केला. राजा रवी वर्मा यांच्यानंतर आता राजा रवी वर्मा हा एक बडे संस्थानिक आणि राजघराण्यातील व्यक्तींची खूप चित्र रेखाटलेली आहेत. तर त्याच पावलावर पाऊल ठेवून गोपाल देऊस्कर यांनीसुद्धा अनेक संस्थानिकांची आणि राजघराण्याशी निगडीत असणाऱ्या लोकांची राजे महाराजे आणि महाराण्यांचे चित्र काढलेत. त्यात बडोदा, जयपूर, कोच, बिहार, पोरबंदर, जुनागड, हैदराबाद, धार इत्यादी संस्थानातील अनेक नामवंतांची त्यांनी पूर्णाकृती चित्र काढलेली आहेत. पूर्णाकृती चित्र काढलेली आहेत म्हणजे काय आहे की त्यांचा ॲनाटॉमीचा अभ्यास किती डीप असेल, किती गहरा असेल. कारण ॲनाटॉमीचा पूर्ण अभ्यास असल्याशिवाय एखाद्या माणसाचं पूर्ण चित्र आपण कधीच रेखाटू शकत नाही. कारण त्याचं अँगल, त्याचं प्रपोर्शन आणि ॲनाटॉमिकली वाईज तो माणूस परफेक्ट चितारायचा असेल तर तुम्हाला ॲनाटॉमीचा हा अभ्यास असावा लागतो. म्हणून त्यांनी इथे दिलं की पूर्णाकृती चित्र काढलेली आहेत. अशाच एका जयपूर संस्थानच्या महाराणी गायत्री देवी यांना समोर बसवून त्यांचे व्यक्तिचित्र काढताना गोपाळ देऊस्करांनी 2 दिवसाचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काम करण्यास स्पष्ट नकार दिला. आता ही एक गाजलेली एक हे आहे की त्यांचं हा किस्सा आहे की त्यांनी गायत्री देवी यांचं चित्र काढायला घेतलं, त्यांना समोर बसवलं आणि ते चित्र रेखाटत असताना, चित्र करत असताना त्यांना असं जाणवलं की मी पूर्ण लक्ष माझं केंद्रित होत नाही आहे या चित्रावरती. आणि त्यावेळेला त्यांनी डिसिजन घेतलं की हे चित्र मी पुढे करणार नाही. आणि तो जो निर्णय होता तो त्यांनी महाराणींना सांगितलं. आणि महाराणींनी त्याच्या मागे त्यांना काय कारण आहे हे विचारलं असताना त्यांनी सांगितलं की मी जेव्हा तुमचं हे चित्र काढतोय तेव्हा तुमच्या बाजूला तुम्ही जे 2 अंगरक्षक उभे केलेले आहेत त्या 2 रक्षकांच्या हातात ज्या 2 नंग्या तलवारी आहेत त्यामुळे मला चित्र काढताना त्याचा त्रास होतोय. माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे, माझं लक्ष पूर्ण लागत नाही आहे, त्यामुळे मी हे पुढे करू शकत नाही. तर महाराणींनी त्यांचं हे कारण ऐकल्यानंतर आणि त्यांना ते कारण पटलं की खरोखर असा त्रास होत असणार. कारण गोपाळ देऊस्कर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार होते, त्यामुळे त्यांना महाराणीला त्यांची ताकद माहिती होती चित्राची. तर ते कारण त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी अंगरक्षक बाजूला केले आणि मग त्यांना चित्र काढायला मार्ग सुकर झाला. आणि त्यांनी महाराणीचं अप्रतिम अंगरक्षकांशिवाय ते अप्रतिम व्यक्तिचित्र अल्पावधीतच त्यांनी पूर्ण केलं. तर असा हा जबरदस्त ताकदीचा चित्रकार. म्हणजे आपल्याला त्रास काय होतोय, किती बारीक लक्ष आहे की आपण चित्र काढत असताना त्यांच्या बाजूचे अंगरक्षक त्यांना त्याचा त्रास होत होता नंग्या तलवारींचा. तर हे खूप महत्त्वाचं आहे एखाद्या चित्रकाराला की आपल्याला जो प्रॉब्लेम होतोय तो समोर जाऊन महाराणी असेल, राजा असेल त्यांना सांगणं म्हणजे ही किती मोठी धैर्याची आणि जबरदस्त अशा ताकदीची गरज असते त्याला. आणि ही ताकद सगळ्यांमध्ये नसते. तर असा हा जबरदस्त चित्रकार म्हणजे राजा महाराजांना पण जाऊन पाठवणं की सांगणं की मला असा त्रास होतो. तर ती गोष्ट नक्कीच महत्त्वाची आणि आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी आहे की आपल्याला जर त्रास होत असेल चित्र काढण्यामध्ये तर तो का होतोय, कशाने होतोय याचं कारण शोधणं आणि ते कारण दूर करणं हे महत्त्वाचं आहे. गोपाळ देऊस्कर यांनी बालगंधर्व मंदिरासाठी बालगंधर्वाची 2 रूपातील केलेली पूर्णाकृती चित्रे सुप्रसिद्ध आहेत. ही चित्रे करण्यासाठी मॉडेल म्हणून मराठी चित्रपट अभिनेते विवेक यांची त्यांनी निवड केली होती. आणि स्त्री रूपातील रुक्मिणीचा हात चितारण्यासाठी तो जो मऊ गुलाबी रंगाचा पंजा असणारी स्त्री त्यांना हवी होती. तर ती स्त्री ते खूप शोधत होते की तशी स्त्री मला मिळावी. म्हणजे एक चित्रकाराची शोधक वृत्ती पण आपल्याला इथे दिसून येते की त्यांना आता एखाद्या स्त्रीचा हात चितारायचा आहे तर त्यांनी ते कुठल्याही स्त्रीचा हात चितारू शकत होते, पण त्यांना हवी असलेली, त्यांना पाहिजे असलेली व्यक्ती, आपल्याला कशा प्रकारची व्यक्ती पाहिजे आणि आपल्याला अशाच प्रकारचा हात पाहिजे. तर किती काटेकोर लक्ष होतं आणि किती काटेकोरपणे त्यांचं निवड होती.
तर त्यांनी कुठल्याही स्त्रीला ॲक्च्युली हे चित्र पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलं असतं, पण त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यांना मिळाली हृदयनाथ मंगेशकरांच्या लग्न समारंभामध्ये. लता दीदींचे थोर गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर, सुप्रसिद्ध संगीतकार, त्यांच्या लग्नामध्ये त्यांना कॅमल कंपनीच्या मालकांची पत्नी रजनी दांडेकर हिचा हात पाहिल्यावर गोपाळ देऊस्करांना चित्रासाठी तो योग्य वाटला. ही रजनी पूर्वाश्रमीची संगीत रंगभूमीचे गायक नट अनंत वर्तक यांची कन्या होती. तिचा हात पाहून त्यांनी तो हुबेहूब चितारला व चित्राला जिवंतपणा आणला. म्हणजे आपल्या चित्रामध्ये नक्की काय हवं आहे, आपल्याला कशा प्रकारची व्यक्ती हवी, ती व्यक्ती समोर येईपर्यंत तो जो पेशन्स आहे, ते जे शोधक वृत्ती आहे, ही सुद्धा आपल्याला गोपाळ देऊस्कर यांच्यामधून पाहायला मिळते. आणि तिथूनच आपल्याला हे कळतं की एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार नुसतं असून चालत नाही, तर त्यासाठी ते गुण पण उपजत असावे लागतात. तुम्हाला चित्र काढत असताना त्रास होतोय हे सांगणं, चित्र काढताना योग्य व्यक्तीची निवड, हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जयंतराव टिळक यांनी टिळक स्मारक मंदिरातील 7x50 फूट अशा भव्य भिंतीवर गोपाळ देऊस्करांना टिळकांच्या जीवनातील प्रसंगावरून चित्र साकारण्यास सांगितले. हे चित्र पूर्ण होण्यास बरेच दिवस लागले. हे काम चालू असताना अभिनव कलामधील रमेशचा वर्गमित्र विजय कदम हा गोपाळ देऊस्कर सरांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करीत असे. सर काम करताना कोणालाही जवळ उभे करायचे नाहीत. त्यांची पॅलेट स्वच्छ करण्याचे काम विजय करीत असे. सरांच्या फक्त एवढ्याच सहवासाने तो अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाला. उत्तीर्ण झाला. तर विजय सर सुद्धा यांना गोपाळ देऊस्कर या थोर कलावंताचा सहवास मिळाला आणि ते पॅलेट धुवायचे त्यांचे. म्हणजे ते पॅलेट धुवत असताना त्यांना अनेक रंगाचं मिश्रण, कशा प्रकारचं रंगलेपन असतं, कशा पद्धतीने केलं जातं, ही सगळी पद्धत शिकायला मिळाली. त्याचा हा किस्सा इथे सांगितला गेला. टिळक स्मारक मंदिरातील अनेक नामवंतांची व्यक्तिचित्र गोपाळ देऊस्करांनी साकारलेली आहेत. तसेच काम त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयासाठी केलेले आहे. लोकमान्य टिळक, नामजोशी, रँगलर, परांजपे, पु ल देशपांडे, डॉक्टर श्रीराम लागू इत्यादींची व्यक्तिचित्र त्यांनी फर्ग्युसनला विनामूल्य देणगी स्वरूपात तयार करून दिली. म्हणजे याच्यावरून हेही जाणवतं की एखादा कलाकार असतो, तो नुसता पैशासाठी काम करत नाही, तर त्याच्या आवडत्या माणसांची चित्र काढत असताना त्यातून 1 रुपयाही न घेता ही इतक्या मोठ्या माणसांची चित्र काढणं आणि ती भेट देणं ही साधी गोष्ट नाही. गोपाळ देऊस्कर हे कलेला वाहून घेतलेले मनस्वी चित्रकार होते, म्हणूनच त्यांना पैशाची ओढ नव्हती. हे महत्त्वाचं आहे इथे की प्रत्येक चित्र हे पैशासाठी काढलं जात नाही. काही चित्र आपल्या मनाला आनंद देतात, आपण आनंदासाठी काढतो. काही चित्रामध्ये आपण गुंतले गेलेलो असतो. काही चित्रांमध्ये, प्रत्येक चित्रामध्ये काही ना काही आपल्याला शिकायला मिळतं आणि तीच आवड आणि तो जो जबरदस्त असा त्यांचा चित्राशी असलेला संबंध हे दर्शवतं याच्यातून. त्यांची खासियत होती, व्यक्तिमत्व दिसतं. ही त्यांची, म्हणजे मनस्वी चित्रकार होते आणि त्या चित्रांमध्ये त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व दिसतं, ही त्यांची खासियत होती त्यांनी काढलेल्या चित्रांमध्ये. सरांचं खाजगी जीवन कलाकारांप्रमाणे थोडं वेगळं होतं. त्यांच्या जीवनात 3 सहचारिणी, म्हणजे 3 सहचारिणी आल्या. पहिल्या कमलिनी, दुसरी उषा मोने म्हणजेच जुईली देऊस्कर आणि तिसरी माधवी. म्हणजे त्यांच्या 3 पत्नी झाल्या या चित्रकाराच्या. तर त्याच्या एक फॅमिली लाईफबद्दल पण इथे आपल्याला माहिती मिळाली. आता
त्यानंतर गोपाळ देऊसकरांना सिगारेटचं व्यसन होते, मात्र ते मर्यादेपर्यंतच होते. म्हणजे सिगारेटचे 4 झुरके घेतल्यानंतर ते जवळच्या भारत प्लेटने जळती सिगारेट कट करायचे, पुन्हा तलप आल्यावर तीच पेटवून फोडायचे. तर व्यसनसुद्धा केलं, पण एक शॉर्ट मर्यादेसाठी त्यांनी ते केलं. काही चित्रकार जे असतात त्या प्रत्येक चित्रकार हा निर्व्यसनी असतो असं नाही आहे, की काही चित्रकारांना व्यसनसुद्धा असतं, पण ते मर्यादेपेक्षा जास्त नसतं आणि त्याची त्यांना जाणीव असते की आपल्याला हे व्यसन आहे, पण हे व्यसन किती मर्यादेपर्यंत ठेवायचं, तर ती जाणीव पण होती त्यांना. तर हा एक झाला त्यांचा पर्सनल भाग. दुसरं, ज्येष्ठ व्यक्तिचित्रकार गोपाळ देऊसकर सरांचा सहवास हा अनेकांना लाभलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना त्यांचा सहवास लाभला ते त्या सगळ्या लोकांना खूप काही शिकायला मिळालं. वयाच्या 83व्या वर्षी गोपाळ देऊसकर हे जग सोडून गेले. आयुष्यभरातील सुमारे 60 वर्ष ते कॅनव्हासशी एकनिष्ठ राहिले. या 5 तपांमधील त्यांची अजरामर व्यक्तिचित्र पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. आताच्या डिजिटल युगात कॅनव्हासवरील हाताने काढलेली व्यक्तिचित्र कालबाह्य ठरू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने फोटोला पेंटिंगचा इफेक्ट देऊन किती मोठ्या आकारात प्रिंट काढता येते. त्यामध्ये सुबकता असली तरी जिवंतपणाचा लवलेशही नसतो. या डिजिटलायझेशनमुळे खऱ्या कलाकारांवर नामशेष होण्याची वेळ आलेली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात गेलेली कोणतीही व्यक्ती बालगंधर्वांच्या चित्रासमोर काही क्षण तरी रेंगाळतेच, कारण गोपाळ देऊसकरांनी त्या दोन्ही चित्रपटात आपला प्राण ओतलेला आहे. चित्रातील बालगंधर्व आपल्याकडेच पाहत आहेत असा भास ती चित्र पाहताना होतो व आपण नकळत त्या सुवर्ण काळात जातो. गोपाळ देऊसकरांचा नुकताच 28वा स्मृतिदिन झाला. हा लेख जेव्हा लिहिला गेला त्यावेळेला त्यांचा तो स्मृतिदिन होता आणि हा लेख लिहिला सुरेश नावडकर सरांनी. खूप असा अप्रतिम असा हा लेख माझ्या हाती आला आणि त्यातूनच मी ही संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ शकलो. तर असे हे गोपाळ दामोदर देऊसकर जबरदस्त ताकदीचे चित्रकार, एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, आणि या चित्रकाराकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळालं की नुसती चित्र काढली जात नाहीत, तर त्या चित्रामध्ये भाव कसा आला पाहिजे, व्यक्तीची निवड कशी केली पाहिजे, आपल्याला जोपर्यंत व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत पेशन्स कसे ठेवले पाहिजे. कितीही मोठी व्यक्ती असेल, राजा महाराजा महाराणी, कोणीही कितीही मोठ्या पदावरची व्यक्ती असेल, तर त्याचं चित्र काढत असताना जर तुम्हाला काही गोष्ट खटकत असेल तर त्याला ती सांगणं हे किती महत्त्वाचं आहे. दामोदर देऊसकर सरांना सँडी आर्ट्स या चॅनलवरून मी विनम्र अभिवादन करीत आहे. त्यांची ही माहिती मी तुम्हाला देऊ शकलो त्या सरांना, सुरेश नावाडकर सर यांना मनपूर्वक धन्यवाद की त्यांच्या या लेखामुळे मी गोपाळ दामोदर देऊसकर यांची पूर्ण माहिती तुमच्यासमोर पोचवू शकलो. आता मी मध्ये मध्ये तुम्ही पाहत असाल की त्यांची चित्र किती सुंदर होती आणि ते कशा प्रकारे काम करायचे, कशा प्रकारे त्यांनी आपलं जे चित्रकलेचं योगदान आहे ते दिलेलं आहे. तर ही पूर्ण माहिती तुम्हाला मी या माझ्या सँडी आर्ट्स या आपल्या चॅनलवरून देत आहे. सगळ्यांनी, जे नवीन चित्रकार आहेत, जे जुने चित्रकार आहेत, जे होतकरू चित्रकार आहेत, जे शिकाऊ चित्रकार आहेत, सगळ्यांनी हे चॅनल पाहावं. या चॅनलवरून डे बाय डे नवीन माहिती तुम्हाला मिळेल. मला जसा वेळ माझ्या बिझी शेड्यूलमधून मिळतो त्या प्रकारे मी तुमच्याकडे प्रत्येक वेळी थोर कलावंताच्या सिरीजमध्ये नवीन कलाकाराची भेट घडवून आणतो आणि तुम्हाला त्यांची चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपल्या सगळ्यांना काही ज्ञान मिळत असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे. सँडी आर्ट्सला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जगाच्या कानाकोपऱ्यात हे चॅनल पोचवा. आपले सबस्क्रायबर जरी कमी असले तरीसुद्धा हे चॅनल आज 30
देशांमध्ये पाहिलं जातं आहे आणि जवळजवळ 50 टॉपमोस्ट जे शहर आहेत त्याच्यामध्ये हे चॅनल जात आहे. या चॅनलमधून एक चित्र जरी जात असेल जगाच्या कानाकोपऱ्यात तरी या चॅनलमधून मिळणाऱ्या माहितीची मी तो विजय समजतो. कारण हे चॅनल छोट्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे आणि या छोट्या प्लॅटफॉर्मवरून आपण जगासाठी काहीतरी माहिती देतो आहे. आपली चित्र जगाच्या प्लॅटफॉर्मवर जात आहेत, ती पाहिली जात आहेत. यापेक्षा आनंद दुसरा काही नाही. त्यामुळे सबस्क्रायबर किती झालेत आणि काय झालं त्याच्याशी मला काहीच संबंध नाही आहे. माझ्या चॅनलमधून एक जरी सबस्क्रायबर असेल तर त्या एका सबस्क्रायबरसाठी माहिती देणं हे माझं काम आहे आणि मी ते काम करतो आहे. कारण मला चित्रकलेशी निगडीत राहायला आवडतं आणि चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझं ध्येय आहे. तर त्यामुळे मी हे काम करत राहणार आणि त्यातूनही सबस्क्रायबर आणि व्ह्यूवर्स या लोकांनी तर खूप या चॅनलवर प्रेम केले. त्यामुळे हे चॅनल कुठेच न थांबता याची भरभराट होत जाईल, हळूहळू अपडेट होत जाईल हे चॅनल. या चॅनलवर अनेक कार्यक्रम दाखवण्यात येतील. पुढे तुम्ही आज सबस्क्रायबर आहात, पुढे आणखीन नवीन सबस्क्रायबर येतील. हे चॅनल जास्तीत जास्त लोकप्रिय करा, त्यातून तुम्हा सगळ्यांचाच विकास होईल. नवीन जे होतकरू जे शिकाऊ चित्रकार आहेत त्यांनी या चॅनलवरती माझ्याकडे जे आहे, माझ्याकडे जो अनुभव आहे, माझ्याकडे जी आर्ट आहे ती मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या. कशा प्रकारे चित्र काढलं जातं, कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं जातं, कशा प्रकारे रंगलेपन होतं, कशी रंगांची थिअरी असते, कसं वॉटर कलरमध्ये काम केलं जातं, कसं सॉफ्ट पेस्टलमध्ये काम केलं जातं, कसं स्केचिंग केलं जातं, कसं पोर्ट्रेट केलं जातं, या सगळ्याचं डेमॉन्स्ट्रेशन याच्यावरून येतं आहे आणि ते मी वैयक्तिक दिलेलं आहे. मी कुठल्याही मोठ्या चित्रकाराला या चॅनलवरती प्रसारित केलेलं नाही. फक्त एकच मोठा चित्रकार या चॅनलवर येऊन गेला आणि तो म्हणजे माझे स्वतःचे सर ज्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतो आणि मी स्वतः पण अपडेट होतो असे निशिकांत पालांडे सर. त्यांचं एकच डेमॉन्स्ट्रेशन ह्याच्यावरून एक वेगळा म्हणजे माझ्या डेमॉन्स्ट्रेशनशिवाय त्यांचं एक डेमॉन्स्ट्रेशन इथे घडलं आणि मी काही कामानिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनासाठी गेलो असताना मला त्यांचं ते प्रदर्शन पाहायला, त्यांचं जे डेमॉन्स्ट्रेशन पाहायला मिळालं आणि मला ते शूट करता आलं, याचं मला भाग्य समजतो. आणि निशिकांत सरांचं माझ्या चित्रकलेच्या वाटचालीमध्ये खूप महत्त्वाचं असं योगदान आहे. कारण मी जिथे अडतो, मला जिथे असं वाटतं की माझी कुठेतरी चूक होते, तर त्यावेळेला निशिकांत पालांडे सर हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार हे मला वेळोवेळी मदत करतात आणि मला मार्गदर्शन करत राहतात. त्यामुळे माझ्या पण कामामध्ये एक चांगलं असं काम पाहायला मिळते आणि मला त्याचा आनंद आहे. तर तुम्हा सगळ्या कलारसिकांना मी एकच सांगतो की हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सँडी आर्ट्सवरून खूप चांगलं जे व्हिडिओ येतील त्याचा आनंद घ्या. आपल्या स्वस्ताची पण काळजी घ्या आणि वेळेवर झोपा, व्यायाम करा, सकाळी लवकर उठा आणि शरीराला जपा. हेच मी माझ्या चॅनलवरून तुम्हा सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो. आणि तरुण असाल, वयोवृद्ध असाल, प्रौढ असाल, कारण मी माझ्या चॅनलचा डेटा हा यूट्यूब मला प्रोव्हाइड करतो, त्यावरून मला कळतं की हे चॅनल किती वयोगटामध्ये पाहिलं जाते. तर हे चॅनल जे पाहिलं जाते त्या चॅनलवरती जो प्रेक्षक आहे तो 18 वर्षाच्या पुढचा आहे, 25 वयोगटातली मुलं आहेत, 40 वयोगटातले हे आहेत माणसं आहेत, 50पर्यंत आहेत, 60पर्यंत. म्हणजे हे चॅनल 25 ते 70 वयापर्यंत असलेली लोक सगळा जो कॅटेगरी आहे, जो वर्ग आहे, तो हा चॅनल पाहतो. आणि मला याचा आनंद आहे की माझं हे चॅनल तरुण ते वृद्ध माणूस आहे तो सुद्धा हे चॅनल आवडीने पाहतो आहे, त्याच्यावरचे वेगवेगळी चित्र आवडीने पाहतो आहे. आणि हीच तुमची सगळ्यांची ताकद माझ्या पाठीशी राहो आणि आपल्या चॅनलची भरभराट हो आणि या चॅनलवरून आणखीन चांगले प्रोग्रॅम येऊ, हीच
तुम्हाला सगळ्यांना विनंती, हे चॅनल ग्रो करा, हे तुमच्या हातात आहे. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचा मी निरोप घेतो आणि आपलं काळजी घ्या, लक्ष द्या आणि स्वतःला वेळ द्या आणि त्याचबरोबर तुमचं निरोगी आयुष्य जगा. तर सगळ्यांची रजा घेतो. तोपर्यंत आता पुढच्या सिरीजमध्ये आपण नवीन काहीतरी चित्रकार, जो थोर चित्रकार, लिजेंड चित्रकार अशा चित्रकाराबरोबर ती येईन आणि त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांनी आपली काळजी घ्या. धन्यवाद.